ओके. फर्स्ट टाइम लाईव्ह आहे त्यामुळे थोडासा इश्यू आला, त्याबद्दल सॉरी. कारण की लाईव्ह चांगले सगळे जॉईन झाले आणि मध्येच इश्यू आला मला. ठीक आहे, उद्यापासून कंटिन्यू व्यवस्थित होईल. आज तरी पण आपलं ठरलं आहे तर सेशन घेणारच आपण, नो प्रॉब्लेम. अजून कुणाला सेंड करायचं असेल तर तुम्ही सेंड करू शकता, सांगू शकता की चालू आहे म्हणून लाईव्ह. म्हणजेच गुगल मीटची लिंक शेअर करू शकता. अजून 5 मिनिटं ज्याला शेअर करायचं त्यांनी करा आणि आपण सेशन स्टार्ट करू आजचं. डे 1 आहे आपला, पण उद्या पुन्हा हा डे 1 घेतला जाईल लाईव्हला. व्यवस्थित पूर्ण लाईव्ह होईल. आज इंट्रोडक्शन सगळे आहेत. आजचा डे 1 होता आपला, त्यामुळे मी प्रोसीड करणार आहे तो. तर आपला पायथॉनचा डे 1 आहे. तर डे 1ला आपल्याला शिकायचं आहे की व्हॉट इज पायथॉन, कशासाठी यूज केला जातो, प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय आहे, पायथॉनचा यूज कुठे कुठे होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज पाहिजे. ठीक आहे. तर पायथॉन म्हणजे काय, कुणाला माहिती, पायथॉन कशी लँग्वेज आहे, किंवा तुम्हाला प्रोग्रॅमिंग म्हणजे काय 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 माहिती सांगता? इझी लँग्वेज आहे हे तर सगळ्यांना माहिती. जावा, CPP यापेक्षा खूप तिचा सिंटॅक्स इझी आहे, त्यामुळे अंडरस्टँडिंग लवकर होते. तर आज आपल्याला पायथॉनबद्दल इंट्रोडक्शन घ्यायचं होतं आणि तुम्हाला काय काय इन्स्टॉलेशन करावं लागतं हे सांगायचं होतं. तर व्हॉट इज प्रोग्रॅमिंग? प्रोग्रॅमिंग काय आहे सगळ्यांना माहिती आहे. ऑलमोस्ट सगळे प्रोग्रॅमिंग करतायत, झालेली सगळ्यांची प्रोग्रॅमिंग करून. तरी एक्झॅक्टली डेफिनेशन काय असते? व्हॉट इज प्रोग्रॅमिंग? प्रोग्रॅमिंग इज द प्रोसेस ऑफ गिविंग इन्स्ट्रक्शन टू अ कम्प्युटर टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. की कम्प्युटरला काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यायची आपल्याला आणि त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून कम्प्युटर आपल्याला काहीतरी आउटपुट देतो किंवा तो स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतो. त्याला इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय तो काहीच करत नाही. जसं की तुम्ही हॉटेलमध्ये गेले की तुम्ही एक पोळी सांगितलं तर एकच येणार आहे तुम्हाला, हाफ राईस सांगितलं तर हाफच येणार आहे, कोणी फुल देणार नाही. तुमच्या आईसारखं कोणीच ऐकणार नाही की मी अर्धा मागितलं आणि त्याला एक पोळी दिली. तर इन्स्ट्रक्शन जशी जाणार तसंच तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तर प्रोग्रॅमिंग काय आहे? प्रोग्रॅमिंग इज द प्रोसेस ऑफ giving instruction to a computer. कशासाठी? टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. ठीक आहे, स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी यूज होतो. रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले की हॉटेल्स. व्हॉट इज पायथॉन? आणि तुम्हाला माहिती का पायथॉन कोणी डेव्हलप केली? सांगू शकता कोणी? चॅट बॉक्समध्ये टाका व्हॉट इज पायथॉन आणि कोणी डेव्हलप केली. एनीवन नो? माहीत असेल तर सांगा. पायथॉन इज कसे आहे? हाय लेवल yes, high level, and I can say here interpreted, also object oriented आहे ना, object oriented and general purpose programming. ओके, ही कशी आहे? हाय लेवल आहे, इंटरप्रिटेड आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि जनरल पर्पज प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ठीक आहे.
तिचं डिझायनिंग एकदम सिम्पल केलेलं आहे, रीडेबल आहे. आता तुम्ही ज्युपिटरवर पाहाल की प्रत्येक आपण काय करणार आहोत, प्रत्येक कोड लगेच तुम्हाला इन्स्टंट रन करून दाखवला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिथल्या तिथे एक्झिक्युशन आणि त्याचं डेफिनेशन काय, त्याचं एक्सप्लेनेशन काय, तिथल्या तिथे सगळ्या नोट्स आपल्या रेडी होतील. तर की पॉईंट्स काय आहेत, ही हाय लेवल आहे, इझी टू लर्न आहे, इझी टू रीड आहे, इंटरप्रिटेड आहे, ओपन सोर्स आहे, कुणीही डाउनलोड करू शकतो, तिथे काही चार्जेस आहेत का, नाही. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय की तुम्ही मॅक असो किंवा विंडोज असो, अशा लिनक्स कोणत्याही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर तुम्ही काय करू शकता, पायथॉनला रन करू शकता. म्हणून क्रॉस प्लॅटफॉर्म आहे आणि जनरल पर्पजची लँग्वेज आहे. तर मी तुम्हाला क्वेश्चन केला की कोणी क्रिएट केली पायथॉन लँग्वेज, त्याची हिस्ट्री काय आहे, हिस्ट्री ऑफ पायथॉन. तर गायडो वॅन रॉसम याने काय केलेली आहे, पायथॉन लँग्वेज डेव्हलप केली. आणि त्याच्या मागे एक कारण म्हणजे की त्याने पायथॉनच नाव का ठेवलं, त्याच्या मागे एक थोडीशी हिस्ट्री आहे किंवा एक गोष्ट आहे की गायडो वॅन रॉसम हा काय होता, म्हणजे त्याने ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज त्याला डेव्हलप करायची होती आणि तो फॅन होता मॉन्टो पायथॉन्स फ्लाइंग सर्कस, जो एक टेलिव्हिजन शो होता, त्याला तो खूप आवडायचा. त्याचं नाव होतं त्या शोचं मॉन्टो पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. तर त्याला त्या सर्कस किंवा तो शो आवडायचा, म्हणून त्यावरून त्याने पायथॉन ह्या त्याच्या नेक्स्ट लँग्वेजचं नाव ठेवायचं असं त्याने ठरवलं होतं. तर हिस्ट्री म्हणजे हिस्ट्रीमध्ये सांगायचं झालं की पायथॉन वॉज क्रिएटेड बाय गायडो वॅन रॉसम. कधी डेव्हलप केली सांगेल का कोणी, त्याची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली होती कधी, 89 मध्ये आणि 1991 मध्ये त्याने फर्स्ट ऑफिशियल व्हर्जन लॉन्च केलं होतं. तर फर्स्ट ऑफिशियल व्हर्जन कोणतं होतं त्याचं, पायथॉनचं 0.9.0 and this was released in 1991 मध्ये. ठीक आहे. आणि ही एक सिंपल आणि रीडेबल अशी डिझाईन केलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की सी आणि जावा यामध्ये तुम्हाला कर्ली ब्रेसेस किंवा सेमिकोलन ह्या सगळ्या गोष्टी कॅरी ऑन करावं लागतात. एक जरी प्रोग्राम तुम्हाला राईट करायचा आहे, यू हॅव टू राईट डाऊन मेन मेथड, सगळ्या तुम्हाला मेथड राईट कराव्याच लागतात, कर्ली ब्रेसेस द्यावं लागतं. इथं तसं काही नाही. इथे काय a = 10 घेतलं, b = 20 घेतलं आणि c = a + b केलं आणि सी जर तुम्ही प्रिंट करायचं तर तुम्हाला लगेच रन करायचे. काही कर्ली ब्रेसेस नाही, कुठं सेमिकोलन नाही यूज करायचा, डायरेक्ट रन होतं, लाईन बाय लाईन रन होते इथे. ठीक आहे. तर इतकी सिंपल आणि रीडेबल आहे. इथं पायथॉन का म्हटलं हे तुम्हाला सांगितलं की त्याला मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस शो आवडायचा, म्हणून त्याच्यावरून त्याने नाव काय ठेवलं, पायथॉन. आता आपण पायथॉन का लर्न करायची, वाय लर्न पायथॉन, त्याचा यूज कुठे कुठे येतात. ऑब्व्हियसली तुम्हाला AI आलंय म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की AI मध्ये पायथॉन शिवाय पर्याय नाही. सो का लर्न करायची, कारण की इझी टू लर्न आहे, बिगनर फ्रेंडली आहे, इझी टू राईट आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता इझी टू लर्न, देन इझी टू राईट, वी कॅन से इझी टू अंडरस्टँड, पॉवरफुल आहे आणि वर्सटाईल आहे आणि वाईडली यूज्ड इन इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये याचा यूज खूप प्रमाणात होतोय. ओके. सो कंपनी का प्रेफर करतात पायथॉनला,
कंपनी आता मोस्ट ऑफ कंपनी पायथॉन यूज करतायत. तर वाय ऑल कंपनीज प्रेफर द पायथॉन? का बरं? इझी आहे हे तर माहिती, फास्टर डेव्हलपमेंट होते याच्यामध्ये, तुम्हाला फार लेंदी कोड वगैरे करत बसायची गरज नाही आहे. त्यामुळे यू कॅन से हिअर फास्टर डेव्हलपमेंट. ओके. देन इथे तुम्हाला माहिती आहे लेस कोड, जो कोड तुम्ही DSA पाहिलं असेल तुम्ही, किती मोठे मोठे कोड असतात, तो कोड इथे खूप लेस होऊन जातो. ठीक आहे. जिथं तुमचा 10 लाईनचा कोड इथे तो 2 लाईनमध्ये सुद्धा कधी कधी कव्हर होतो. तर लेस कोड आहे आणि ह्यूज कलेक्शन ऑफ लायब्ररीज, खूप लायब्ररीज आहेत तुम्हाला सांगते पायथॉनमध्ये, खूप ह्यूज कलेक्शन ऑफ लायब्ररीज आणि लार्ज कम्युनिटी सपोर्ट आहे त्याचा. लार्ज कम्युनिटी सपोर्ट म्हणजे काय माहिती का, की तुम्हाला एक तर एरर आली तरी ती लगेच अंडरस्टँड पण होते. आणि इफ यू आर ट्राईंग टू फेच दिस व्हॉट इज एरर, तर तुम्हाला कुठूनही तुम्ही कुठेही टाकलं तरी तुम्हाला लगेच मिळून जातं. म्हणजे वेबसाईट किंवा तुम्ही गुगलला टाकताय तर तुम्हाला तुमची एरर लवकरात लवकर सॉल्व्ह होते, कारण की लार्ज कम्युनिटी सपोर्ट आहे तिला. अजून काय म्हणू शकता, इझी मेंटेन केली जाते, इझी मेंटेनन्स आहे तिचं, त्याला काही गरज लागत नाही. एक ज्युपिटर किंवा VS कोड असेल तरी तुमचं काम चालून जातं. ठीक आहे. दुसरं काही तुम्हाला SDK वगैरे असं काही इन्स्टॉल करायची गरज पडत नाही. आता तुम्हाला सांगितलं कंपनी का प्रेफर केली, त्याचे फीचर्स काय आहेत. आता खूप वेळ झाला आपला रिपीट की इझी टू लर्न आहे, इझी टू रीड आहे, हे त्याचे फीचर्स आहेत. लार्ज कम्युनिटी सपोर्ट आहेत, त्याच्या लायब्ररी आहेत भरपूर साऱ्या. मग ॲप्लिकेशन काय आहेत, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की पायथॉन कुठं कुठे यूज केली जाते तुम्हाला हे माहिती पाहिजे. ॲप्लिकेशन्स ऑफ पायथॉन. तर वेब डेव्हलपमेंटमध्ये पायथॉनचा कुठे कुठे कसा यूज होतो. वेब डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही करायला जाता त्यावेळेस पायथॉनचा यूज कुठे आणि कसा किंवा काय यूज केला जातो. तर वेब डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला फ्रेमवर्क्स माहिती असतील. कोणते फ्रेमवर्क असतात, एनीवन नो? फ्रेमवर्क आहे डिजँगो, ऐकलं असेल. डिजँगो हे फ्रेमवर्क आहे. फ्लास्क हे फ्रेमवर्क आहे. फास्ट API हे फ्रेमवर्क आहे. तर फ्रेमवर्क म्हणजे काय, तर वेब डेव्हलपमेंट करताना मला सांगा, तुम्ही कंपनीमध्ये जेव्हा काम करता तर डिझायनिंग पार्ट किंवा म्हणजे फ्रंट एंड पार्ट एकाला दिलेला असतो, बॅक एंड एकाला दिलेला असतो, असं सगळं काम डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. तर त्यावेळेस तुम्हाला जो बॅक एंडवर काम करतो, फ्रंट एंड तर तयार नाही, पण तुम्हाला पाहिजे की माझा बॅक एंड कसा रन होतोय, किंवा बॅक एंड मीन्स आता तुम्हाला लॉग इन फॉर्म दिला आहे किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे आणि त्या फॉर्ममध्ये तुम्ही ज्या काही व्हॅल्यूज टाकताय आणि त्याचं आउटपुट करेक्ट येते किंवा तुमचं लॉग इन करेक्ट होते, तुमची क्रेडेन्शियल ओके आहे, तुमचं लॉग इन सक्सेसफुल होते, तुम्हाला OTP जनरेट होते, हे बॅकएंडला तुम्हाला तुमचं चेक करायचं. त्यासाठी तुम्ही यूज करता फास्ट API. फास्ट API काय, कारण की खूप फास्ट आहे, यूज होतो त्याचा. आणि सध्या हे भरपूर ॲप्लिकेशन जे AIचे आहेत त्यामध्ये तुम्हाला फास्ट API हे फ्रेमवर्कच यूज करावं लागतं. ठीक आहे. फ्लास्क पण आहे, फ्लास्कवर पण तुम्ही काम करू शकता. डिजँगोवर वेब डेव्हलप म्हणजे तुमचे जे ॲप्लिकेशन्स असतात सॉफ्टवेअर ते तुम्ही फास्टली डिजँगोवर बनवू शकता. त्यासाठी फ्रेमवर्क यूज केले जातात. एक्झाम्पल काय असेल हे फ्रेमवर्क यूज करून कोणते कोणते ॲप्लिकेशन्स बनवलेले आहेत. एक्झाम्पल पहा, तर इंस्टाग्राम टोटली पायथॉनमध्ये रेडी केलेला आहे. स्पॉटीफाय पण सगळ्यांना माहिती असेल. ओके, हे दोन बेस्ट एक्झाम्पल आहेत जे तुमच्या माहितीतले आहेत की इंस्टाग्राम आणि स्पॉटीफाय. फॉर दिस वी आर युजिंग पायथॉन. ओके, त्यांनी पायथॉन यूज केलेला आहे. तर मशीन लर्निंग, पायथॉन नंतर तुम्हाला काही जर शिकायचं असेल, तुम्हाला जर तुम्ही चूज केले की मला पायथॉन ही लँग्वेज शिकायची किंवा त्याच्यामध्येच करिअर करायचे, तर फक्त पायथॉन शिकून उपयोग नाही. तुम्हाला मशीन लर्निंग शिकावी लागेल. त्यानंतर येते डीप लर्निंग, त्यानंतर NLP, त्यानंतर तुमचा जनरेटिव्ह AI हा पार्ट, असा हा फ्लो आहे. तर तुम्हाला नेक्स्ट येईल पायथॉन नंतर मशीन लर्निंग. तर मशीन लर्निंगमध्ये आपण काय करतो,
ॲप्लिकेशन किंवा मॉडेल बिल्डअप करतो. मग कशा प्रकारचे आपण ॲप्लिकेशन क्रिएट करू शकतो? ॲप्लिकेशन म्हणजे इथं काही सॉफ्टवेअर आता जावाचा यूज करून आपण काय करतो, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम लाईक दिस, किंवा तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल ती पण येते, काही प्रॉब्लेम. पण इथे मशीन लर्निंगमध्ये आपल्याला मॉडेल ट्रेन करायचं असतं. जसं तुम्ही स्टार्टिंगला पहा की ChatGPT सगळ्यांनी यूज केलेला आहे. आय थिंक माझ्यापेक्षा आधी तुम्ही यूज केलेला असेल. तर ChatGPT यूज करताना तुम्ही पहा की आधी ChatGPT जे आन्सर द्यायची ना, थोडंसं आन्सर किंवा त्याचं जे काही आपण द्यायचं इनपुट जसं देऊ तसं आउटपुट येतं, थोडंसं मिसमॅच यायचं. आता तुम्ही इमेज जनरेट करून पहा ChatGPTला, खूप क्लिअर आहे, कारण की मॉडेल ट्रेन होते. तसं मशीन लर्निंगमध्ये आपल्याला मॉडेलला ट्रेन करावं लागतं आणि एकदम मॉडेल म्हणजे त्याची ॲक्युरेसी, त्याचं प्रिडिक्शन जे आहे ना ते 100% पैकी ॲटलिस्ट 90च्या अबो तुमचं प्रिडिक्शन आलं पाहिजे किंवा ॲक्युरेसी असली पाहिजे. तर मशीन लर्निंगमध्ये आपण कोणते कोणते ॲप्लिकेशन क्रिएट करू शकतो? रेकमेंडेशन सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे. रेकमेंडेशन सिस्टीम काय आहे? रेकमेंडेशन सिस्टीममध्ये काय होतं, तुम्ही यूट्यूब यूज करता किंवा इंस्टाग्राम यूज करता. मला AIचे व्हिडिओज बघायला आवडतात, तर मला काय होईल, AI रिलेटेड व्हिडिओज रेकमेंड होतील, कारण की त्याने पाहिलेले की मी जास्त सर्चिंग कशाच करते, AIचं करते. तुम्हाला दुसरं काही सायबर सिक्युरिटीज तुम्ही सर्च करता, तुम्हाला ते रेकमेंड होतील. तर ही रेकमेंडेशन सिस्टीम यूट्यूब यूज करतो. नेटफ्लिक्स असेल, तुम्हाला कोणते मूवी, हॉरर मूवी आवडतात का कोणते आवडतात, हे यावर तुम्ही काय सर्च करता ना त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला रेकमेंडेशन कसं केलं जातं. मग रेकमेंडेशन सिस्टीम सुद्धा मशीन लर्निंगमध्ये आपण ॲप्लिकेशन क्रिएट करू शकतो. फ्रॉड डिटेक्शन, कुठे फ्रॉड झालंय चाललंय किंवा नाही हे डिटेक्ट करण्यासाठी मशीन लर्निंगचा यूज केला जातो. आणि त्यामध्ये पायथॉन मधल्या सगळ्यात मोठ्या लायब्ररीज असतात NumPy आणि Pandas, यांचा यूज सगळ्यात जास्त होतो. ठीक आहे, NumPy वी आर युझिंग फॉर न्यूमेरिकल मॅथेमॅटिकल ऑपरेशन आणि Pandas आपण कशासाठी करतो, ॲनालिसिस करण्यासाठी, तुम्हाला CSV फाईल रीड करायची त्यासाठी. अजून तुम्ही स्पॅम डिटेक्शन करू शकता. भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत, मी इथं फक्त थोडे देते. तुम्हाला कार प्राइस प्रिडिक्शन करायची आहे ते करू शकता. भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. प्राइस प्रिडिक्शन म्हणते त्याला फक्त मी, कोणताही म्हणजे तुम्हाला हाऊस प्राइस प्रिडिक्शन करायचे, कार प्राइस प्रिडिक्शन करायचे, तर एरिया वाईज सगळा डेटा तुम्हाला प्रोव्हाइड केला. मशीन लर्निंगमध्ये काय आणि जावामध्ये काय, मी व्हिडिओ टाकलेला आहे. ट्रेडिशनल प्रोग्रामिंग आणि मशीन लर्निंग यामध्ये काय फरक आहे, तर यामध्ये असा फरक आहे की तुम्ही मशीन लर्निंगमध्ये काय करता, तुम्हाला ऑलरेडी डेटा दिला जातो, त्या डेटावरून तुम्हाला तुमच्या मॉडेलला ट्रेन करायचं असतं. जसं मी आता तुम्हाला लाईव्ह म्हणा किंवा आता हे ट्रेनिंग आहे तुमची, मी तुम्हाला ट्रेन करते. या ट्रेनिंगमधून तुम्ही काय शिकताय, ठीक आहे, हे तुमचं ट्रेनिंग झालं. आणि जेव्हा मी तुमची एक्झाम घेईल म्हणजे ती तुमची टेस्टिंग असेल, तर टेस्टिंग आणि ट्रेनिंगमध्ये तुम्ही मला सगळं आन्सर देऊ शकता, कारण की तुम्ही लाईव्ह आत्ता चालू आहे सगळं, तुम्ही हा विचारलं, उद्या जरी विचारलं तुम्ही मला आन्सर कराल. पण टेस्टिंगमध्ये थोड्याफार मिस्टेक होणार. तर ॲक्युरेसी दोन्हींची सारखी आली पाहिजे मशीन लर्निंगमध्ये, तुमच्या ट्रेनिंग डेटा सेटची पण आणि टेस्टिंगची पण. आणि ट्रेनिंग टेस्टिंग का केलं जातं, कारण मॉडेलला तुमच्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी ऑलरेडी जो डेटा दिलाय त्या डेटावरून तो काय करायला लागतो, प्रिडिक्ट करायला लागतो की ठीक आहे हे ॲपलच्या इमेजेस अशा दिसतात बरं का, मग हे ॲपल अशा प्रकारे आहे, मग म्हणजे त्याला तो ट्रेन होतो त्याबद्दल की हे ॲपलचा शेप असा आहे, मग त्या शेपचं काही येऊ तो काय सांगणार आहे हे ॲपल आहे. बनानाचा शेप त्याला सांगितलेला तो बनाना अशा शेपचा आहे, तर तो त्या पद्धतीचं जे काही इमेज येईल त्याला तो बनानाच म्हणणार आहे. अशा पद्धतीने तो प्रिडिक्शन करतो. की मशीन लर्निंगमध्ये हे ॲप्लिकेशन आणि लायब्ररीज कोणते कोणते यूज करतो आपण, इथे लायब्ररीज यूज केल्या जातात. स्कायकॅट लर्न, टेन्सरफ्लो आणि पायटॉर्च ह्या लायब्ररीज यूज केल्या जातात. टेन्सर फ्लो अँड पायटॉर्च. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुमच्या पायथॉनचा काय यूज आहे, हे मशीन लर्निंग झालं. AI मध्ये कोणता पार्ट येतो, आता चॅट GPT किंवा चॅटबॉट्स तुम्ही म्हणा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये आपण काय करतो, चॅटबॉट्स क्रिएट करतो. चॅटबॉट्स
व्हॉइस असिस्टंट तुम्हाला माहिती, तुम्ही आता टाईप कमी करता आणि व्हॉइस असिस्टंट्सला सांगते, किंवा तुम्हाला अलेक्सा माहिती, अलेक्साला तुम्ही सांगता मला हे पाहिजे ते पाहिजे हे ओपन करून दे, किंवा आता तुमच्या ॲपलची मोबाईल असतील, आय डोंट नो मला नाही माहिती, पण ॲपलच्या मोबाईलला तुम्ही सांगितलं की मला याचा नंबर डायल कर, किंवा हा नंबर तुम्ही फोन लावा सांगतो, तो लगेच लावून देतो, तो व्हॉइस असिस्टन्स आहे. ठीक आहे. इमेज रेकग्निशन, AI मध्ये इमेज रेकग्निशन केलं जातं. आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, NLP म्हणतात त्याला, या सगळ्यामध्ये आपण यूज करतो पायथॉन. ठीक आहे. जेमिनाय, क्लाउडी, ChatGPT हे त्याचे एक्झाम्पल झाले. एक्झाम्पल काय आहे? जेमिनाय, ChatGPT आणि क्लाउड हे त्याचे एक्झाम्पल. ऑटोमेशन मध्ये काय आहे माहिती आहे का तुम्हाला? ऑटोमेशन, सेल्फ कार ड्रायव्हिंग, जे स्वतः टास्क करतात, ऑटोमेट रिपीटेड टास्क होता, किंवा सेंडिंग ईमेल्स. प्रत्येक वेळेस अशा काही भरपूर वेबसाईट येत आहे, तुम्हाला काय पर्टिक्युलरली सगळ्यांना ईमेल सेंड करत थोडी बसता, एकच ईमेल असतो, त्यांच्याकडे ईमेल IDs असतात आणि ऑटोमॅटिकली ते ईमेल्स सगळ्यांना सेंड होतात. एक्सेल ऑटोमेशन असतं, PDF प्रोसेसिंग असतं, हे सगळ्या ऑटोमॅटिक होणाऱ्या गोष्टी आहेत. सायबर सिक्युरिटीमध्ये काय होतं यूज? सायबर सिक्युरिटी, पायथॉनचा यूज कुठे कुठे कसा होतो ते सांगतो. सायबर सिक्युरिटीमध्ये इथिकल हॅकिंग सगळ्यांना माहिती आहे. इथिकल हॅकिंग यामध्ये पायथॉनचा यूज होतो. नेटवर्क ऑटोमेशन करायचे तुम्हाला, तिथे सुद्धा पायथॉनचा यूज होतो. आणि सिक्युरिटी टेस्टिंग करायची आहे, तिथे सुद्धा पायथॉनचा यूज होतो. हे सायबर सिक्युरिटीमध्ये झालं. डेस्कटॉप ॲप्लिकेशन, आता तुम्ही म्हणाल मॅडम पायथॉन शिकलोय, ठीक आहे, पण ML ठीक आहे, ML मध्ये आपण काय करतो, मॉडेल ट्रेन करतो, AI मध्ये चॅटबॉट्स क्रिएट करतो. पण आता सपोज मला असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम असे जेव्हा प्रोजेक्ट्स करायचे आहेत त्यावेळेस काय यूज करायचं, तर डेस्कटॉप ॲप्लिकेशनसाठी आपण काय यूज करतो? डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स मध्ये आपण काय यूज करतो? GUI, सगळ्यांना फुल फॉर्म माहिती असावा, ग्राफिकल युजर इंटरफेस ॲप्लिकेशन्स कॅन बी बिल्ट युजिंग, काय यूज करावं लागतं, तर आपल्याला टिक इंटर यूज करावं लागतं. काय यूज करावं लागतं? टिक इंटर, पायक्विट हे एक यूज करायचं आहे. आणि किवी मधून आपण काय करू शकतो? ॲप, स्मॉलच ॲप होता, जसं फ्लटर आणि अँड्रॉइडमधून जेवढे हेवी ॲप डेव्हलप करू शकतो ना, त्या पद्धतीचे ॲप आपण इथं डेव्हलप नाही करू शकत बाय युजिंग किवी. गेम डेव्हलपमेंटमध्ये पायथॉनचा यूज कसा होतो? गेम डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंटमध्ये गेम्स कॅन डेव्हलप युजिंग काय? पाय गेम, तर तिथे काय यूज केलं जातं? पाय गेम. ओके, पाय गेम यूज करून तुम्ही काय करू शकता? पायथॉनमध्ये गेम डेव्हलप करू शकता. आता पायथॉनचं व्हर्जन कोणतं? जे स्टेबल व्हर्जन आहे पायथॉन 2 होतं. इट्स रिलीज इन 2000 अँड नो लॉंगर सपोर्ट, म्हणजे हा एक लॉंगर सपोर्टेड नव्हता. त्यानंतर पायथॉन 3 आलं आणि 3चे भरपूर व्हर्जन्स अपडेटेड आत्तापर्यंत सगळे अपडेट होत आहेत. कधी कधी काय होतं की 2 वर्षापूर्वीचा कोड सुद्धा कधी कधी रन नाही होत आत्ता जर करायला गेले तर भरपूर अपडेट्स आलेले असतात. काही फीचर्स किंवा काही फंक्शन्स जे म्हणून ते बदलले जातात, म्हणजे त्याच्यातून काढून टाकले जातात आणि नवीन ॲड केले जातात. तर अपडेटेड न्यू फीचर्स कंटिन्युअसली होत राहतं. हे अशा प्रकारे तुम्ही पायथॉनचा एवढ्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही पायथॉन लर्न केल्यानंतर तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही हे डिजांगो, फ्लास्क, तुमचं एक कमांड असली पाहिजे. मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग एक अजून वेगळा पार्ट आहे. तुम्हाला सांगितलं की मशीन लर्निंग म्हणजे डीप लर्निंग कशासाठी यूज केलं जातं? इमेजेस असतात, ऑडिओज असतात, जे अनस्ट्रक्चर डेटा आहे,
मशीन लर्निंगचे अल्गोरिदम आपण स्ट्रक्चर डेटावर जे की टेबल फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं. आपल्याला डेटा सेट सगळा टेबल फॉर्ममध्ये मिळतो. कॉलम्स आणि रोज असतात आणि कॉलम्स अँड रोज असे काय 100 नसतात, थाउजंड्समध्ये असू शकतात. कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जाल वर्किंगला तर त्यावेळेस तुम्हाला मॉडेल ट्रेन करायला सांगितल्यानंतर असं नाही की तुम्हाला एकदम सगळा डेटा येईल. आता ChatGPT काय एकदाच तयार केली आणि ती संपला विषय असं आहे का? नाही. कंटिन्यूस ती स्वतःला अपडेट करत राहते, कंटिन्यूस मॉडेल ट्रेन होते म्हणून तुम्ही आता जे पण ChatGPTला विचारता ती इन्स्टंट तुम्हाला सगळं देते. का? तर खूप चांगल्या प्रकारे जसं जसं डेटा जाते आपण त्याला स्वतः डेटा देतोय ना. तुम्ही कधी कधी भरपूर इन्फॉर्मेशन देऊन टाकता की एखादी PDF आहे आणि मला एक्सप्लेन करते. PDF किंवा तो कंटेंट आहे तो तुम्ही ChatGPTला देताय आणि ChatGPT काय करते? सगळं स्टोअर करून घेते. बरोबर? म्हणजेच ती काय होते? प्रत्येक वेळेस ट्रेन होती. डीप लर्निंगमध्ये इमेजेसवर ऑडिओवर काम केलं जातं. तिथे खूप ह्यूज डेटा सेट असतो तिथं. तो आपल्या CPUवर म्हणजे आपण आता मी PCवर काम करते तर CPUवर अजिबात तो वर्क होत नाही. एक तर तुम्हाला गुगल कोलॅब यूज करावं लागतं आणि GPU यूज करावं लागतं. CPUवर काम होत नाही डीप लर्निंगचं. NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. यामध्ये काय येतात की तुम्हाला मोठा पॅराग्राफ येतील आणि त्याची समरी काढायची, या प्रकारचे जे म्हणू शकता तुम्ही, किंवा लँग्वेज ट्रान्सलेटर आहे सगळे यूज करता. इंग्लिश टू हिंदी, हिंदी टू इंग्लिश, मराठी, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून पाहिजे तर तुम्ही ट्रान्सलेटर यूज करता. ते कुठं क्रिएट केलं जातं? तर ते NLP मध्ये क्रिएट केलं जातं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला इन्स्टॉलेशन, की ज्युपिटर नोटबुक मला तरी आवडतं त्यामुळे इझी अंडरस्टँड होतं. सगळा कोड तुम्हाला इझिली लक्षात येतो आणि मेन म्हणजे तुमची PDF किंवा तुम्हाला नोट्स पाहिजे स्टोअर करायचे तर तुम्ही इझिली स्टोअर करू शकता. आणि Ctrl+P केल्यानंतर इथे जाऊन सेव्ह ॲज PDF म्हटलं की तुम्हाला लोकेशन येतं आणि त्या लोकेशनला तुम्ही काय करू शकता? PDF सेव्ह करू शकता. ठीक आहे? तुमच्या फोल्डरला तुम्ही PDF सेव्ह करा. ओके. त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलेशन काय काय करायचं आहे? पायथॉन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड पायथॉन. इथे जायचं, पायथॉनची फर्स्ट जी काही तुम्हाला साईट दिसेल त्यावर क्लिक करायचं आणि इथून येस. तुम्ही एवढ्या वेळ का नाही सांगितलं मला ग? काय खरं नाही. ठीक आहे. मी गडबडीत विसरून गेली, कोणीच नाही सांगितलं. एवढं सगळं टाईप केलं होतं मी, फक्त बोलत नव्हते. ठीक आहे. व्हॉट इज प्रोग्रामिंग, व्हॉट इज पायथॉन, हिस्ट्री ऑफ पायथॉन, व्हाय लर्न पायथॉन, व्हाय कंपनीज. आणि मी आता तुम्हाला सांगितलं होतं हे सगळं टाईप केलं, हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि तुम्हाला जर ही ज्युपिटर नोटबुक आहे, VS कोडपेक्षा मी प्रेफर करते ज्युपिटर नोटबुकला, कारण की इझिली अंडरस्टँड होतो, प्रत्येक सेल रन होते, तुम्हाला इन्स्टंट तुमचा आउटपुट लगेच दिसतं. फार काही रन सेलवर केल्यानंतर इथे तुम्हाला मी प्रोग्राम टाईप करून दाखवला होता की A=10, B=20 आणि रन केल्यानंतर लगेच तो इन्स्टंट रन होतो, हे आउटपुट येतं. तुम्हाला प्रिंट फंक्शन यूज करायचं तर तुम्ही प्रिंट करू शकता. आता हे पहा, इथं C केले ना, जो लास्टचा ऑब्जेक्ट असतो तेवढाच तो रन होतो. सपोज तुम्हाला B प्रिंट करून पाहिजे, मग तुम्ही खाली जर B टाकलं तर तो फक्त B मध्ये काय व्हॅल्यू तेवढीच दाखवणार आहे, मग Cचं नाही आउटपुट दाखवणार. त्यासाठी तुम्हाला यूज काय करावं लागणार आहे? प्रिंट फंक्शन. ओके, प्रिंट फंक्शन यूज करतो, तिथे तुम्हाला C प्रिंट होईल. B प्रिंट करायचं आहे, प्रिंट फंक्शनमध्ये B टाकायचं आणि ते प्रिंट होईल 30, 20. ज्यावेळेस फक्त तो ऑब्जेक्ट तुम्ही शेवटी लाईनच्या राईट करता त्यावेळेस तो ऑब्जेक्टच रन होतो. आणि बघा त्यामधला फरक पण पहा, प्रिंटमध्ये तुम्हाला आउटपुट म्हणून येत नाही. इथे जेव्हा मी फक्त C टाकला होता आउटपुट 5 असं आलं, ते आउटपुटमध्ये येतं. प्रिंट फंक्शन आउटपुटमध्ये येत नाही. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने, आणि तुम्हाला इन्स्टॉलेशन सांगत होते मी की डाउनलोड पायथॉन करायचं, तर इथे डाउनलोडवर जायचं आणि पायथॉन डाउनलोड करून घ्यायचे. वेगवेगळे व्हर्जन्स असतील, कधी कधी काय होतं 1 2 3 व्हर्जन्स तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचे. जो लेटेस्ट आहे तो पण ठेवायचा आणि जुने व्हर्जन असतात इथे, तर 11 आणि 3.10 13 असे 3-4 तुम्ही डाउनलोड करून ठेवायचे आणि इन्स्टॉल पण करायचे. ठीक आहे. याने काय होतं, कधी कधी काय होतं, काही लायब्ररीज लेटेस्ट व्हर्जनला सपोर्ट करता, काही नाही करत, काही 3.10ला करता. अशा पद्धतीत त्याच्यामुळे तुम्हाला VS कोडमध्ये हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेस आपण VS कोडमध्ये कोड करतो किंवा तुम्हाला प्रोजेक्ट्स दिले जातील, त्यावेळेस तुम्ही काय करा, स्विच करावा लागतो आपल्याला पायथॉनचा व्हर्जन. त्यामुळे 2-3 पायथॉनचे व्हर्जन डाउनलोड करून ठेवायचे. ॲनाकोंडा, मग ज्युपिटर नोटबुक कसं यूज करायचं किंवा इन्स्टॉल कसं करायचं, तर ज्युपिटर नोटबुक स्वतः अशी काही डाउनलोड होत नाही. त्यासाठी तुम्हाला ॲनाकोंडा डाउनलोड करावा लागतो. या वेबसाईटला जायचं आणि ॲनाकोंडा डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे. ॲनाकोंडा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फाईल दिसेल कशी, लेट मी शो. हे बघा, अशी फाईल दिसते. ही डबल क्लिक करून ओपन करायची. इन्स्टॉलेशन सेटअप स्टार्ट होतो. हे ज्युपिटर नोटबुकसाठी VS कोड सगळ्यांना माहिती असेल की VS कोड डाउनलोड करायचा, इन्स्टॉलेशन नेक्स्ट केलं तर तुमचं VS कोड इन्स्टॉल होतं. एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला लागतात आणि लायब्ररीज जशा लागतील तशा नेक्स्ट आय ॲग्री आणि नेक्स्ट म्हटलं की तुमचं इन्स्टॉलेशन स्टार्ट होतं. ठीक आहे. माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मी नाही करते. VS कोड पण माहिती आहे तुम्हाला, इथे VS कोड आहे, हा सेटअप आहे, तो डाउनलोड करायचा. कुठून, आय ॲक्सेप्ट ॲग्रीमेंट आणि नेक्स्ट करून तुम्हाला इन्स्टॉलेशन करता येतं. ओके. मी अपोलॉजिस्ट आहे की आजचं लाईव्ह सेशन नाही जमलं मला. फर्स्ट डे होता, फर्स्ट टाईम होतं, त्यामुळे थोडेसे इश्यू आले. काल मी पूर्ण सेटिंग करूनही ते नाहीच झालं. सगळं व्यवस्थित चेक केलेलं होतं, पण मग इश्यू आला. लाईट, इंटरनेट कनेक्शन थोडं डिस्कनेक्ट झालं, मध्येच लाईट गेल्या आणि त्यामुळे सगळा इश्यू आला. तर उद्याचं लाईव्ह आय होप 6 वाजताच घेणार आहे आणि नक्कीच चांगलं होणार आहे. तर सगळ्यांनी इन्फॉर्म करा आणि उद्या पुन्हा मी हाच डे 1चा सेशन स्टार्ट करणार आहे. तो प्रॉपर होईल सगळा व्यवस्थित. ठीक आहे. चालेल. किंवा मग आजचं मी अपलोड करून देते, किंवा मग जर एखाद्याचं वाटतंय, ते म्हणतात की पुन्हा घ्या, तर डे 2ला मग जाऊया. चालतंय. थँक्यू सो मच.